करण्यासाठी मी वैभव पोरजे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी यावे. इंद्रजिमी जंबपर वाडवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राजय पौन बारी बाहपर शंभुरती नाहपर जोसस बाहपर राम द्विजराज है दावा द्रुमदंड पर चीता मृगजुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंश पर कागजमी कंस पर त्यो मलिक्ष वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे भोसले, ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या महापुरुषानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिलया पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना मी वैभव पोरजे प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, हाही एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका अलीकडे मला येऊ लागली होती. पण आपल्या कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर सोनाईचा हा सोहळा पाहून परत असं वाटायला लागलं की महाराजांचे मावळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच जिवंत आहेत. शिवजयंतीचा हा सोहळा पाहून आमच्या पुढे उभे राहिले ते आचारशील, विचारशील, धर्मशील, न्यायशील, सर्वज्ञपणे सुशील, सगळा काही असणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या शब्देने पराक्रम दिला इथल्या रयतेला, ज्यांच्या चैतन्याने महाराष्ट्र बनला स्वर्गभूमी, ज्यांच्या युद्ध कौशल्याने घाम फुटला दिल्लीला आणि ज्यांच्या प्रेरणेने उभा राहिला अखंड महाराष्ट्र. खरं तर महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या आयलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत दुमसणाऱ्या तेजोमय व्यक्तिल्या कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या ज्वाला पेटविणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या आई जगदंबा बोध उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा, माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित निर्चित ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. महाराष्ट्रातल्या लेकीबाळीच्या आबरू वेशीवर टांगल्या जात होत्या. देव, देश आणि धर्म बुडत चाललेला होता आणि 750 वर्षांच्या पारतंत्र्याने महाराष्ट्र बेजार झालेला होता. पण अशाही परिस्थितीत महाराष्ट्रातली एक माता आई भवानीला साकडं घालत होती की हे माते, माझ्या पोटी असा पुत्र दे जो स्वराज्य निर्माण करेल, जो रामराज्य निर्माण करेल आणि पुन्हा एकदा रयतेचं राज्य निर्माण करून या भारतभूमीला स्वतंत्र निर्माण करून देईल. त्या मातेचा आक्रोश इतका, आकांत इतका, क्रोध इतका की स्वतः जगदंबाच दुसरी जगदंबा बघत असेल. शेवटी त्या आईची आर्तहाक जगदंबेने ऐकलीच आणि शालिवान सकाळच्या 1551 वर्षी शुक्ल संवत्सरात उत्तर नारायणा शिशिर ऋतूमध्ये फाल्गुनातील वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ आणि पिता शहाजीराजे यांना पुत्ररत्न झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतभूमीला झाला आणि पुत्राचे नाव ठेविले शिवाजी. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू. मित्रांनो, शिवजन्म ही काही सामान्य घटना नव्हे. या दिवशी उगवत्या भास्कर किरणांमध्ये असते स्वातंत्र्याची चमक आणि स्वत्वाची जाणीव. ज्ञानियाचा वाहतुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा शिवरायांचा अंश आहे, माझी या रक्तात थोडा शिवरायांचा अंश आहे. मित्रांनो, जगाच्या इतिहासात कितीतरी राजे महाराजे होऊन गेले, पण तरी आपण शिवजयंतीच काय इतक्या उत्साहात साजरी करतो? काय इतर राजांच्या जयंत्या, पुण्यतिथी आपण एवढ्या उत्साहात साजरे करत नाही? त्याचं कारण असं आहे की महाराजांनी खूप मोठ्या लढाया केल्या, मोठमोठे पराक्रम केले, म्हणूनच ते श्रेष्ठ होत नाही. तर महाराजांचं प्रत्येक गोष्टीतलं मायक्रो प्लॅनिंग, त्यांची टाइम मॅनेजमेंट, त्याचबरोबर अलर्टनेस आणि दूरदृष्टी, या सर्व गोष्टी महाराजांना एक युगपुरुष श्रेष्ठ सम्राट बनवतात. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात शिवप्रभूंनी 750 वर्षाचं पारतंत्र्य नष्ट करून या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलं. बुडत असलेला देव, देश आणि धर्म वाचवला. म्हणून म्हणतो, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलंय
की परित्राणाय साधूंना विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीकृष्णाचं हे आश्वासन जर कलियुगात कोणी पूर्ण केलं असेल ना तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजच होते ज्यांच्यामुळे अंगणातली तुळस, मंदिरातले देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज एका पारड्यात आणि 33 कोटी देवांची नावे एका पारड्यात. याचं कारण असं आहे की सर्वसामान्यतः कोणी देव माणसाच्या जन्माला आला असं माझ्या ऐकिवात नाही, पण माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या सर्व कारणांमुळे शिवाजी महाराज यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. मित्रांनो, लहानपणापासून आपण शिवराय ऐकत आलोय. शिवरायांच्या घोषणा आपल्या तोंडपाठ आले. कुणीतरी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, तर आपल्या तोंडून आपसुकच जय बाहेर पडतं. पण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज की असं जर आपल्याला बेंबीच्या देठापासून ओरडायचं असेल तर मात्र नाक्यावर बसून आया बहिणींची छेड काढली तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा आदर्श साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या महाराजांचं नाव घ्यायची सुद्धा आपली पात्रता नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर मला जर जय म्हणायचं असेल तर माझं नाव काय, इथेच माझी ओळख संपावी. कारण 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचा भगवा उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मी उभा आहे. मी कुठल्या जातीत, मी कुठल्या प्रांतात, मी कुठल्या पंथात जन्मलो म्हणून मी मोठा असण्यापेक्षा माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर असं काहीतरी करून दाखवेन की माझ्या गावाला, माझ्या कॉलेजला आणि माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. अशी विचारधारा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणण्याचा माझा नैतिक अधिकार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. परोपकार्याच्या राशी उदंड घडती जयांशी, तयांच्या गुणमत्वाशी तुलना कैशी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उदंड चरित्र या भारत भूमीला मिळालं हे आपलं अवभाग्य आहे. पण तेच चरित्र अजूनही आपल्याला या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवता आलं नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयंतीपुरते न ठेवता त्यांची विचारांचं पालन करून मनातून, हृदयात